नमस्कार, फास्ट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी विजय निंबाळकर. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बेळगावच्या स्मार्ट रेल्वे स्थानकाच्या छताला गळती लागल्याचा प्रकार समोर आला असून गेल्या 2 दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तिकीट काउंटर समोर छतामधून पाणी ठिपकत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. या संदर्भात वीज पुरवठा करणाऱ्या हेस्कॉम कंपनीकडे 250हून जास्त तक्रारी दाखल झाल्यात. अतिवृष्टी, पूर आणि वादळी पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरच्या मालकांना आता राज्य सरकारकडून 4,70,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार असून यासाठी राज्य सरकारने अनुदानात मोठी वाढ केली आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी वन खात्याने तयारी केली असून पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला झाडे किंवा फांद्या कोसळून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता आहे. याबाबत तक्रारी करण्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात महापालिकेने केलेल्या 4 वर्षाच्या कारवाईत 15,000 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून या कारवाईत अंदाजे 120 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून आणि 9 लाखापेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. बेळगाव कित्तूर धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला मिळावा यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. बेळगाव बेंगळूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा अधिक प्रतिसाद मिळतोय. गेल्या 10 महिन्यात 2 लाखाहून जास्त प्रवाशांनी बेळगाव ते बेंगळूर असा वंदे भारत प्रवास केलाय. धावत्या बसमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून खिडकीतून थुंकणाऱ्या या प्रवाशावर आता कठोर कारवाई करण्यात येणार असून प्रवाशांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने हा निर्णय घेतलाय. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाता परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसोबाची वाडी येथील श्री दत्तात्रय मंदिर पाण्याखाली गेलं असून कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेल्या श्री दत्तात्रय मंदिराभोवती पुराचं पाणी वेगाने वाढल्याने संपूर्ण मंदिर परिसर जलमय झालाय आणि मंदिराचा गाभारा आणि परिसर पाण्याखाली गेला असून खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर भाविकांसाठी मंदिरात प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आलाय. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी प्रकार उघडकीस आल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय.